बाबांचा प्रेमा तयांची या कोपोपरमा कथिती मनोरमा आख्यायिका साई स्वयं होऊनी आपण दोघां लागी करीती निवेदन शेळ्यांचे पूर्वजन्माचे कथन श्रोताही श्रवण कीजेते पूर्वजन्मी यांचे सुदैव तेव्हा हे जीव होते मानव मजपाशीच बसावया ठाव कर्मप्रभाव यांनाही या ज्या शेळ्या दिसती तुम्हा होते हे बंधू पूर्वजन्मा भांडता परस्पर झाली सीमा ते या परिणामा पावले बंधू बंधूत आरंभी प्रेम एकत्र अशन शयन नेम नित्य चिंतिती कुशल क्षेम एकात्मता परम उभयासी ऐसे दोघे जरी सहोदर कर्मधर्म संयोग दुर्धर द्रव्यलोभ अतिभयंकर पाडिले वैर परस्परी ज्येष्ठ बंधू महाआळशी कनिष्ठ व्यवसायी अहर्निशी तेणे जोडिल्या द्रव्यराशी मत्सर ज्येष्ठासी संचरला काढूनिया टाकावा काटा मग द्रव्यास नाही तोटा ऐसिया विचारे आडवाटा आवडल्या ज्येष्ठा धनलोभे धनमोहे दृष्टी प्रतिबंध डोळे असता झाला अंध विसरला बंधुप्रेम संबंध जाहला सन्नद्ध तद्घाता परम कठीण प्रारब्ध भोग उपजला निष्कारण वैरयोग फुटले गुप्त कपट प्रयोग लोभावेग अनावर होते त्यांचे आयुष्य सरले बंधुत्व प्रेम समूळ विसरले दुरभिमाने अत्यंत खवळले वैरीसे झगटले परस्पर सोटा हाणोनिया माथा एकाने दुजिया पाडिले खालता तेणे कुऱ्हाडीचिया आघाता सरसा निजभ्राता मारिला मग ते दोघे पडले मूर्छित छिन्न भिन्न रुधिरोक्षित अल्पावकाशे असुविरहित पावले पंचत्व दोघेही ऐसा त्यांचा होता अंत प्रवेशले ते या योनीत ऐसा यांचा हा वृत्तांत स्मरला मज साध्यंततया पहाता ते कृतकर्म भोगावयासी आले शेळीचिया जन्मासी अवचित कळपात देखता त्यासी प्रेमावेशी आलो मी म्हणून खर्चोनी पल्लवचे दाम वाटले तयांसी द्यावा विश्राम तुमची आमिषे तयांचे कर्म आडवे की ठाम तयां पुढे शेळिया लागी दया पोटी परी तुमचिया आग्रहासाठी मी ही जाहलो कबूल शेवटी द्यावया त्या पाठी धनगरा असो येथे संपली कथा क्षमा करावी मजला श्रोता पुढील अध्याय पुढा परिसता आनंद चित्ता होईल तोही परम प्रेम भरित तेही साई मुखींचे अमृत हेमाड साई चरणी विनत होऊनी विनवीत श्रोतया स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते काशी गया गमन अजाजन्म कथनम नाम षट्चत्वारिंशोऽध्यायः संपूर्णः श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु शुभं भवतु श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज